नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर जुलै ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। तर मग जी काय अतिवृष्टी झालेली आहे, तर या अतिवृष्टीमुळे जुलै आणि ऑगस्ट मध्ये जी अतिवृष्टी झाली, तर त्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले का किंवा यावरती मुख्यमंत्र्यांचे आदेश काय, त्याचबरोबर पंचनामे कुठपर्यंत आलेत आणि नुकसान भरपाई नक्की शेतकऱ्यांना केव्हा मिळणार आणि किती मिळणार, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या शेती योजना या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचनामे करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी 2 आठवड्यांपूर्वीच दिले होते। आपण जर पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। फक्त शेती पिकांचंच नाही, तर मुकीत जनावरे सुद्धा यामध्ये वाहून गेली, काही फुगून मेलेली आहेत। आणि असं असताना शेतकरी बांधव मेटाकुटीला आलेला असताना, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची अत्यंत गरज असताना आता सरकार नक्की शेतकऱ्यांना केव्हा नुकसान भरपाई देणार, याचबद्दल थोडीशी चर्चा करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले। त्यानंतर पंचनामेही करण्यात आले। मग 2 आठवड्यांचा कालावधी होऊन गेलेला आहे पंचनामे करून, किंवा अतिवृष्टी होऊन सुद्धा बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला। 2 आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी पंचनामे करून झाले। मग हे पंचनामे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले नाही का, असा प्रश्न मला पडतोय, किंवा असा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारताय। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे शेतकरी बांधवांचा, तो नक्की नुकसान भरपाई आम्हाला केव्हा मिळणार, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, पंचनामेही झाले। परंतु ती जी काही नुकसान भरपाई आहे शेतकऱ्यांना, तर ती 7 ते 8 महिन्यानंतर भेटलेली आहे। आणि तरी सुद्धा आता जर आपण विचार केला 2025चा, तर आता मात्र लवकरच दिवाळी येत आहे, त्यामुळे दिवाळीला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळू शकते असा अंदाज फक्त बांधला जातोय। परंतु ही नुकसान भरपाई आता किती मिळणार, हाही प्रश्न शेतकरी बांधव विचारतात। तर ही जी काही नुकसान भरपाई आहे ती तुमच्या नुकसानीवरती अवलंबून असेल। तुम्ही तुमचं नुकसान झाल्यानंतर जे पंचनामे केलेले आहेत त्या पंचनाम्यांवरती आधारित असेल की तुम्हाला नुकसान भरपाई किती मिळणार। आता ही जी नुकसान भरपाई आहे ती हेक्टरवरती मर्यादित असते। असं सरकारच्या माध्यमातून अशी माहिती मिळते की जिरायती पिकांसाठी 13,000 रुपये, बागायती पिकांसाठी 27,000 रुपये, फळ पिकांसाठी 36,000 रुपये अशी नुकसान भरपाई मिळत असते। परंतु मित्रांनो, आपण जर प्रत्यक्षात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर जर पाहिलं, तर याच्या 40 ते 30% रक्कम आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असते। म्हणजे ज्या ठिकाणी 13,000 सांगितले जातात, त्या ठिकाणी 6 ते 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, तेही क्वचित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। परंतु जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यापैकी तुटपुंजी रक्कम जमा केली जाते। ही एक दुर्दैवी गोष्ट आहे की शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होत आहे आणि सरकारकडून ज्यावेळेस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते ती अगदी तुटपुंजी केली जाते, जी की शेतकरी बांधवांना परवडणारी नाही। आणि तरी सुद्धा शेतकरी बांधव आशेने त्या नुकसान भरपाईची वाट पाहतोय, कारण त्यापुढे मार्ग नाहीये, कारण शेतकरी बांधव हतबल झालेला आहे। शेतकरी बांधवांना थोडीशी काय होईना, कुठून का होईना, परंतु थोडीशी जरी मदत भेटली तरी शेतकरी बांधव समाधानी राहतोय, आणि ते मात्र सरकारकडून होत नाहीये। आपण जर पाहिलं तर 2024 मध्ये सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली, परंतु ती खूप उशिरा मिळाली, 7 ते 8 महिन्यानंतर मिळाली। आणि आता जर आपण 2025 मध्ये पाहिलं तर आता शेतकरी बांधवांचं जुलै ऑगस्ट मध्ये खूप नुकसान झालं, आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार असं विचारल्यानंतर दत्ता भरणे असं म्हणतात की लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। आपण जर पाहिलं तर भारताचे पंतप्रधान आहेत आत्ताच आपलं, जसं की आपले मराठवाडा विदर्भामध्ये शेती पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, त्याच पद्धतीने पंजाबमध्ये सुद्धा, पंजाब असेल, उत्तराखंड असेल, याही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। परंतु आपण जर पाहिलं तर आपल्या भारताचे पंतप्रधान ज्यावेळेस पंजाबमध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेस पंजाबमध्ये स्वतः जाऊन, स्वतः चौकशी करून, स्वतः पाहणी करून पंजाबसाठी 1600 कोटी रुपये, तर उत्तराखंडसाठी 1000 कोटींपेक्षाही जास्त रक्कम नुकसान भरपाईसाठी मंजूर करतात, जाहीर करतात। मग आमच्या महाराष्ट्र राज्याने नक्की काय केले की महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव शेतकरी नाहीत आणि पंजाब, उत्तराखंडमधील शेतकरी बांधव शेतकरी आहेत का? पंजाबमधील, उत्तराखंडमधील शेतकरी बांधवांना शेतीसाठी खर्च लागतोय, शेतीसाठी त्यांना उत्पादन काढण्यासाठी त्यांचा खर्च होतोय,
मग महाराष्ट्रातील जनतेची शेती फुकट होते का, किंवा महाराष्ट्रातील जनतेच्या शेतीसाठी खर्च येत नाही का, आणि महाराष्ट्रातील जनता ही शेतीवरती आधारित नाही का, किंवा मग महाराष्ट्रातील जनतेसाठी शेती व्यवसाय महत्त्वाचा नाही का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण ज्या ठिकाणी आपण पाहतोय पंजाब उत्तराखंड इकडे जी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ही कोटीच्या संख्येत झालेली आहे, आणि महाराष्ट्रातल्या नुकसान भरपाईचा विचार केला तर अगदी तुटपुंजी आणि सर्वात जास्त जर कोणत्या भागामध्ये शेती पिकवत असेल तर तो महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यातून जास्तीत जास्त व्यापार होत असतो, आणि त्याच महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी नुकसान भरपाई मिळत असते. हे दुर्दैव आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान पंजाब नेपाळमध्ये तिकडे उत्तराखंडमध्ये जास्त नुकसान भरपाई मंजूर करताय, मग महाराष्ट्रात का नाही, असाही प्रश्न आता शेतकरी बांधव उपस्थित करताय. परंतु मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेतलेलं आहे. आणि जर ही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार हाही तुमचा प्रश्न आहे, तर ज्या ज्या भागांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं त्या सर्व भागांना नुकसान भरपाई मिळणं अनिवार्य असेल, ग्राह्य असेल, महत्त्वाचं असेल. कारण सर्व भागातील शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि शेतकरी हतबल झाला. मित्रांनो, यावरती तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.